नमस्कार मंडळी, मी सुशांत स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी बाहेर पडलोय. ॲक्च्युली काम, आजारपण, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामधून आज पण असं अचानक प्लॅन ठरलाय मित्रांसोबत, म्हणून निघालो. ॲक्च्युली बाकी सगळे गेलेत पुढे, मी आणि अजून एक बाईक, आम्ही दोघंच मागे राहिलोय. बघूया, जरा लवकर कव्हर अप करू म्हणजे सगळं एकत्र निघू. हो बघा, गाडीमधून टाकतायत. या फुलांवरून गाडी सरकते. कोणाला माहीत नसेल तर सांगतोय, तशी फुलं दिसती रस्त्यावर तर गाडी सावकाश चालवा. चलो, पुढे पेट्रोल पंप येईल, पेट्रोल टाकूया आणि पुढे जाऊया. रस्त्याचे काम जोरदार चालू आहेत, त्यावेळी तुम्हाला पुढे दिसतीलच. पुलाचं काम चालू आहे बघा, दिसलं नसेल. ही एक बाईक आपली आहे सोबत, एक गाडी पुढे गेली. सो पेट्रोल टाकूया आणि निघूया लगेच. किती दिलेस? 210. चला, किल्ल्यावर तर किल्ल्यावर. बऱ्याच दिवसात मी पण कोणत्या किल्ल्यावर गेलो नाही. आणि किल्ल्यावर गेल्यावर कसं मन एकदम शांत होतं, रिलॅक्स. हे 2 वाघ आहेत. गाडी चालवते, त्याचं नाव सोहम आहे आणि मागे बसले तो आहे कैवल्य. आमची टीम आहे, टीम मधला एक मेंबर, एक आमचा वाघ अभि, जो आज आलाय नाही. आणि हे किल्ले सफर करण्याची जी आमची टीम आहे, आम्ही 3 जण फिक्स, अभि 1 4, आणि आमचा जो वाघ आहे मेन किरण पालकर, तो खूप पुढे गेलाय. ही आमची 4-5 जणांची टीम आहे. कुठलाही किल्ला फिरायचा असेल जवळचा लांबचा, प्लॅनिंग करण्यात
आम्ही 5 जण असतो. वडापाव पार्सल घेऊन ठेवूया, प्रॉब्लेम नको. मला पण नको आहे, पार्सल घेऊया इथे. अरे वा, गोळी घेतली आणि ड्रॉप नाही घेतला हे बघा. गोळ्या घेतल्या आणि ड्रॉप्स विसरलो. मेन जे ड्रॉप हवं होतं ते घरीच ठेवलं. वॉलेट कुठे आहे? सोम, बदललं नाही. हात भाजायला लागले आता, कारण आपण खेडला पोचलो. खेडला दापोलीपेक्षा खूप गरमी आहे, चटके बसतात. मला हेल्मेटच्या आतमध्ये पण खूप गरम वाफा लागतात. हा सोहम, वेगळी ओळख करून द्यायला नको. आणि हाय काय व्हॅल्यू, तू सध्या खाण्यात बिझी आहे. फायनली ट्रॅफिक मधून आपण बाहेर पडलोय. पण आता अरे बापा, आपल्या गाड्या कुठे आहेत? चलो पुढे कुठेतरी थांबतो आणि कॉन्टॅक्ट करून घेतो कोण कुठपर्यंत आहे. चलो समोर थांबूया आणि विचारूया कोण कुठे आहे. गाडी बंद करूया. ओके, सो दोन्ही गाड्या पुढे गेल्यात, मीच राहिलोय मागे. चलो पुढे थांबायला सांगितले. बघा आता गॉगल टाकूया, काच थोडा वेळ उघडीच ठेवूया, कारण मी गरम झालो आतमध्ये. अरे बापरे. तर आता मी किल्ल्याच्या रस्त्याला येऊन पोचलोय आणि मला एक नजारा दाखवतो. मी आता आलोय ह्या रस्त्याने. हा जो समोर रस्ता दिसतोय इकडं आलोय. इकडे गाडी लावली आपली आणि आता जिथे उभा आहे तिथून बघा पूर्ण खाली दरी आहे.
आता इकडे चालत जाणार आहे. तर आता बघूया, जेवढं जाता येईल तेवढं आपण चालत जाऊया. जेवढं शक्य होईल तिथपर्यंत पोचू आणि रिटर्न पोचू, कारण रिटर्न निघूया, कारण आता वाजले 5:15. शुभम आणि कैवल्य आहेत पुढे, रस्ता शोधतायत. या ठिकाणी पण MSCB, तर तिथे गाव आहे वाडी जैतापूर, तिथून मैपतगडावर जाता येतो. मैपतगड पण करू आपण एक दिवस, पूर्ण दिवस पाहिजे याच्यासाठी, कारण आज ट्रॅव्हलिंगमध्ये तर खूप वेळ गेला. रॅली होतीच, मध्ये मधमाशा पण मिळाल्या, त्यांच्यापासून वाचून आत्ता आम्ही इथे आलो आहे. दोघे पुढे चालतात, गेले हळूहळू चालतात, वाट शोधतात. दोघे जण पुढे गेले, त्यांना आवाज देत आहेत, कुठपर्यंत पोहोचले ते बघतात. नाही खालून अजून. ह्या दोघांनी आपल्याला रस्ता चुकवलेला आहे आणि तिथून त्या टोकावर जाऊन रिटर्न फिरवले. हे दोघे जण रस्ता चुकवला, आता रिटर्न परत रस्ता शोधायला मागे चालले आपण. आज आपण आलो होतो फिरायला, पण उशीर झाल्यामुळे आज काय सुमारगडापर्यंत पोहोचता आलं नाही. अर्ध्या वाटेपर्यंतच आपण गेलो, जेवढं शक्य होतं तिथपर्यंत गेलो. तिथपर्यंतचे व्हिडिओज आपण बनवलेले आहेतच. आणि आता 6:15 वाजून गेलेत. हां, तर आता आपण परत घरी जाऊया आणि पूर्ण किल्ला फिरण्यासाठी एक पूर्ण दिवस अरेंजमेंट करून पुन्हा आपण येऊया आणि मग पूर्ण किल्ला फिरू. त्यावेळेसचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेनच, पण आज वेळेअभावी किल्ल्यावर पोचता आलं नाही. तर आता मी येऊन पोचलो इथे गाड्यांजवळ आणि सोहम आणि कैवल्य येत आहेत, त्यांची वाट बघतोय. ते आले की निघणार. आणि सुंदर असा नजारा, सनसेट होतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही न दाखवता इथेच थांबतो. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या, गाडी सावकाश चालवा, स्वतःची पण काळजी घ्या, दुसऱ्यांची पण काळजी.